झी 24 तास एक पाऊल पुढे। काल रात्री 1:30 वाजताच्या सुमारास सायन पनवेल मार्गावर एलपीजी गॅस टँकरचा मोठा अपघात झाला। शिवाय गॅस टँकर मध्ये जो एलपीजी गॅसचा जो सिलेंडर होता त्याला मोठ्या प्रमाणात आग लागली। सिलेंडर मध्ये 20 टन एलपीजी होता, त्याच्यामुळे आग रात्रीपासून विझत नाहीये। आग विझवण्याचं काम काल रात्रीपासून सुरू आहे। आग आटोक्यात आली असली तरी पूर्णपणे विझली नाही। सध्या फायर ब्रिगेडच्या 15 ते 20 गाड्या या ठिकाणी उभ्या आहेत। या पूर्ण अपघातामध्ये एका जणाचा मृत्यू झालाय तर 15 जण जखमी झालेत। मुंबईकडून पनवेलला जाणारी आणि पनवेलकडून मुंबईला येणारी दोन्ही मार्गाची वाहतूक ही सध्या ठप्प आहे। मुंबईकडून जी पनवेलला जाणारी आहे ती गोवंडी मार्गे वळवण्यात आलेली आहे वाहतूक, तर त्या बाजूने मुंबईकडे येणारी वाहतूक जी आहे ही मानखुर्द टी जंक्शन पासून पुढे वळवण्यात आलेली आहे। त्यामुळे एकंदरीतच सध्या आग विझवण्याचं काम सुरू आहे। परिस्थिती धोकादायक आहे, कारण सिलेंडरमध्ये गॅस आहे, त्याच्यामुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्तही दिसतोय आणि आगीचं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाशसह दीपाली जगताप, झी 24 तास मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।